श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10वा. शारदा पद्मनाथ यांची कथा व जगदंबेची कथा. श्री गणेशाय नमः. हे शिवा, तू कामरूपी हत्तीचा नाश करणारा वनराज आहेस. क्रोधरूप मेघाचा विध्वंस करणारा वायू आहेस. मदरूपी अंधार नाहीसा करणारा सूर्य, मत्सररूपी गहन अरण्य जाळणारा अग्नी, अहंकार रूपी दैत्याला मारणारा, धर्माचे पोषण करणारा विष्णू स्वरूप, भालनेत्र आनंदरूपी कैलासनिवासा, निगमागम यांना वंदनीय असा सुहास्यवदन ऋषभध्वज दयासागर आहेस. सूत म्हणतात, अनर्थ देशात वेदशास्त्र संपन्न सद्वर्तनी कुलवंत पंडित असा देवव्रत नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची कन्या शारदा अत्यंत सुलक्षणी सुंदर होती व तिच्या वयाच्या 12व्या वर्षी देवव्रताने तिचा विवाह एक वेदशास्त्र संपन्न पंडित असणाऱ्या पद्मनाथ नावाच्या ब्राह्मण युवकाशी करून दिला. लग्न झाल्यावर पद्मनाथ शारदेसह आपल्या श्वशूर गुरुही राहिला. एके दिवशी सायंकाळी नदी तीरावर स्नानसंध्या करण्यासाठी गेला असता त्याला रस्त्यात साप चावला आणि तो मरण पावला. ही वार्ता कळताच शारदा आपल्या मातापित्यासह धावत आली. पतीचे निश्चेष्ट शरीर पाहून आक्रोश करू लागली. तिचे मातापिताही दुःखी झाले. शेवटी लोकांनी पद्मनाथाचे देह दहन केले. तिच्या आईवडिलांना घेऊन लोक गावात आले. एके दिवशी देवव्रत आणि घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेले. शारदा एकटीच घरात होती. त्यावेळी नैघ्रुव नावाचे अंध ऋषी शिष्याचा हात धरून नगरातून फिरत फिरत शारदेच्या घरासमोर उभे राहिले. महात्म्याला पाहून शारदेने घरात येण्याची विनंती केली. बसायला आसन दिले. विधिवत त्याची पूजा केली. प्रसन्न होऊन ऋषींनी आशीर्वाद दिला. तुझे सौभाग्य अखंड राहो. तुला वेदवक्ता पुत्रप्राप्ती हो. नैध्रुव ऋषी अंध असल्यामुळे शारदेचे वैधव्य त्यांनी ओळखले नाही. त्यांचा आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली. तिला दुःखाने आसरू आवरेना. ती म्हणाली, महात्मन, तुम्ही मला सौभाग्यवती पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद खरा कसा होणार? यावर कारण मी विधवा आहे आणि तिने आपल्या पतीचा देहांत कसा झाला हे वृत्त ऋषींना सांगितले. ऋषी म्हणाले, मुली, मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही. माझ्या तपोबलाने अघटिक सुद्धा पूर्ण होऊ शकते. काही वेळाने घरातील मंडळी परत आली. शारदेने आपल्या मातापित्याला सर्व वृत्तांत सांगितला. देवव्रत म्हणाला, ऋषींचे आणि ब्राह्मणाचे सामर्थ्य अलौकिक. त्याचा शाप आणि आशीर्वाद दोन्ही अमोघ असतात. ते क्षणात राजाला रंक आणि रंकाला आशीर्वादाने राजा करतील. ब्राह्मणाच्या शापाने नहुष राजा साप झाला. यादव कुळाचा नाश झाला. इंद्राची संपत्ती समुद्रात बुडाली. विष्णू, ब्रह्मदेव, शंकर यांनाही ब्राह्मणाच्या शापाचे भय वाटले. परीक्षिताला तक्षकाने दंश केला. जमदग्नीच्या क्रोधाने 4 पुत्र दग्धक झाले. पंडूराजाला स्त्री असूनही ब्राह्मण शापामुळे स्त्रीसंग करता येईना. सगर राज्याचे 60,000 पुत्र ब्राह्मण शापाने भस्म झाले. नारदाच्या शापाने कुबेरपुत्र वृक्ष झाले. मृग राजाचा सरडा झाला. इंद्राच्या अंगाला सहस्र क्षते पडली. चंद्र क्षयरोगी झाला. समुद्र आचमनात अगस्त्य ऋषींनी समुद्र आचमनात पिऊन टाकला. यमाला विदुर म्हणून दासीपुत्राचा जन्म घ्यावा लागला. ब्राह्मण मंत्र सामर्थ्याने पाषाणात देव आणतात. ब्रह्मांड मोडून पुन्हा उभे करू शकतात. यानंतर नैध्रुव ऋषींनी शारदेला बोलावून घेतले आणि त्यांनी सांगितले, शारदे, तू उमा महेश्वरताचा प्रारंभ कर. ओम नमः शिवाय या 6 अक्षरी मंत्राचा नित्य जप कर. तुम्हाला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथे अंगणात झोपडी बांधून राहील. आणि त्यांनी शिवपार्वती व्रताचा विधी तिला सांगितला. ते म्हणाले, या शिवपार्वती व्रताचा प्रारंभ चैत्रात किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रारंभी करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी पाहून शिवपार्वती यांचे पूजन करून व्रताचा प्रारंभ करावा. 1 वर्षभर हे व्रत नियमित करावे. शारदेने एक उत्तम शिवमंदिर बांधले. आतील भूमी शुद्ध करून रांगोळ्या काढल्या. शिवयंत्र लिहून त्यात 16 वर्ण लिहिले. प्रथम अष्टदळे काढली. त्यात चतुर्दळे काढली. त्यावर तांदूळ ठेवून त्यावर घट ठेवला. त्या घटावर ताम्हनात उमा महेशाच्या सुवर्णाच्या प्रतिमा स्थापन केल्या. एकनिष्ठेने 16 उपचारांनी पूजा केली. रोज ब्राह्मण सुवासिनींना जेवण देऊन संतुष्ट केले. रात्री शिवपुराण, शिवकीर्तन, वादन, गायन, शिवभजन, श्रद्धापूर्वक स्तुती, श्रद्धापूर्वक श्रवण केले. जागरण केले आणि उमा महेश्वराचे ध्यान केले. तिच्या घरातील शंकराचे स्वरूप कसे होते? चंद्र, कापूर, दूध, दिव्याची शुभ्र ज्योत किंवा चांदी यांच्यासारख्या शुभ्रवर्ण कोटी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान अंगकांती, मस्तकावर मंदाकिने, जटाचाच मुकुट, त्यावर चंद्रकोर, मणियुक्त सर्प, भस्मलेपन, चंद्र सूर्याप्रमाणे 2 डोळे, अग्निप्रमाणे अर्धवट उघडा 3रा डोळा, नेत्र केयूर, अंगद, वीरकंकण, देहावर मुंडमाळा ही भूषणे शोभत आहेत. खटवांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, धनुष्य अशी
तसेच अक्षपाला बाणशी 10 आयुधे 10 हातात असून शिवाचे आसन सिंहाचे कातडे असून गजचर्म पांघरले आहे. शुभ्र कैलासगिरीवर ध्यानावस्थेत शंकर विराजमान असून त्यांच्या समोर शुभ्र नंदिकेश्वर बसला आहे. असा नीळकंठ शिवस्वरूपतीने ध्यानी आणले. शिवाच्या शेजारी बसलेल्या भवानीचे हे तिने ध्यान केले. भवानी ही कोमल बालतनू सुंदर श्यामल चतुर्भुज असून तिच्या 4 हातात पाश अंकुश गदा आणि पद्म आहे. ती ब्रह्मदेव आणि इंद्र इत्यादी देवांना आपल्या गर्भात धारण करते. त्रिभुवनातील सौंदर्याचा प्रारंभ व उत्कर्ष तिच्यातच होतो व षडानन गजानन ज्या तिला मृतप्राशन करतात असे तिचे पयोधर सघन आहेत. तिचे वस्त्र प्रलयकालीन विजा गाळूनच बनविले आहे असे वाटते. तिच्या काचोळीवर मोत्याचे विणकाम केलेले आहे. ही आदी माया व्यापक रूपाने प्रलय करणारी, भक्तावर अनुग्रह करणारी आदी पुरुषाची ज्ञानकळा असून ब्रह्मांडाच्या मालिकाच ती निर्माण करते, विलीन करते. ती लीलेने अनेक वेश धारण करते. तिच्या कानातील घोष म्हणजे आकाशातील कुत्तिकापुंज आहेत. तिचे भाडीचे कुंकू उषक काळच्या तांबूळ रंगाला लाजविते. विश्वाचा प्रलय होताना शिव सगुण रूप टाकतो व निर्गुण रूप धारण करतो, तरी हिचे सौभाग्य अखंड राहते. तिच्या वेणीला प्रयाग तीर्थातील त्रिवेणीची उपमा शोभेल. गळ्यातील दिव्य सुमनाचे शुभ्रहार स्वर्गधुनी प्रमाणे असून वेणीवरील अलंकार प्रयाग क्षेत्रातील प्रवाहात मत्स्य कुर्म इत्यादी जलचर आहेत. वज्रचुडे हातात घेऊन तिच्या दाही बोटातील मुद्रिका विष्णूचे दशावतार दाखवितात. शिव समाधी विसरून आपल्या नेत्ररूपी चकोर होऊन तिचा मुखचंद्र निरखून पाहत आहे. जे एकनिष्ठ भक्त आहेत ते तिच्या पायातील जोडवी आहेत. अशा तऱ्हेचे उमेचे ध्यान शारदा करीत होती. नैधृष ऋषींनी सांगितल्याप्रमाणे शारदेने 1 वर्षभर शिवपार्वती व्रताचे अनुष्ठान केले. नैघृ ऋषी यांनी व्रताचे यथाविधी उद्यापन केले. 11 दाम्पत्य बोलावून त्यांची पूजा, कपडे, अलंकार, दक्षिणा दिली. त्यांना सायंकाळपासून रात्रीपर्यंत शारदा जप ध्यान करत होती. मध्यरात्री भवानी अकस्मात प्रगट झाली. तिच्या तेजामुळे नैघृ ऋषींना दृष्टी प्राप्त झाली. शारदा आणि नैघृ ऋषी यांनाच फक्त देवीचे दर्शन झाले. या दोघांनी देवीची स्तुती केली. तेव्हा देवी म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. नैघृ ऋषींनी शारदेचा संपूर्ण इतिहास सांगितला आणि देवीला साकडे घातले की माझ्या तोंडून शारदेला आशीर्वाद दिला तो खरा व्हावा. तेव्हा देवी म्हणाली, ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मणाची मुलगी भामिनी होती. तिच्या लग्नानंतर तिच्या पतीची एक स्त्री होती. भामिनीने पतीला वश करून घेतले. तिच्या शेजारी एक व्याभिचारी मनुष्य होता. त्याने एकदा दुर्बुद्धीने भामिनीचा हात धरला. भामिनीने त्याचा अपमान केला. काही काळाने तो भामिनीचा ध्यास घेऊन मरण पावला. तो विधवा होशील असा त्याने मरताना शाप दिला. तीच भामिनी शारदा म्हणून जन्माला आली. देवी पुढे म्हणाली, येथून 360 योजन अंतरावर द्रविड देशात पुनर्जन्म होऊन हिचा पूर्वजन्मीचा पती मोठा झाला आहे. तो अद्याप पूर्वजन्मातील हिच्या सहवासातील आठवणीने तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रतीने भोग देईल, हिला जागृतीपेक्षा जास्त सुख देईल. त्यानंतर काही दिवसानंतर हिला पुत्र होईल. शारदा नंद या नावाने जगात प्रसिद्ध होईल. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. देवीने वर दिलेल्यापासून तो शारदेचा पती तिला रोज स्वप्नात भेटू लागला. ती गरोदर राहिली. समाज नातेवाईक सगळे निंदा करू लागले. तिला कुलटा, पापी, कुकर्मी म्हणून तिचा तिरस्कार करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली की शारदेचा गर्भ तिच्या पतीपासूनच झाला आहे. तो खरा आहे, कलंकित नाही. यानंतर शारदेची निंदा करतील, त्यांच्या जिभेला छंद पडेल, तोंडात किडे पडतील. त्यानंतर मात्र लोकांची तोंडे गप्प झाली. कालांतराने शारदेला पुत्र झाला. त्याला सर्वजण शारदानंदन म्हणू लागले. काही कालाने त्याच्यावर व्रतबंधनाचे संस्कार केले गेले. त्या बालकाने वयाच्या 8व्या वर्षापर्यंत 4 वेद, 18 पुराणे यामध्ये अनेक विद्या कलांमध्ये पारंगत झाला. शारदा मुलांबरोबर शिवव्रत करू लागली. तो मोठा शिवभक्त झाला. एकदा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री शिवाचे दर्शन करण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासह गेली. तिथे मोठी यात्रा भरली होती. योगायोग असा की द्रविड देशात पुनर्जन्म झालेला शारदेचा पती भगवान शिवाच्या दर्शनासाठी आला होता. शारदेचा तो सन्मुख आला तेव्हा परस्परांनी एकमेकांना ओळखले. शारदेचे मन प्रसन्न झाले. तिला देवाचे वचन आठवले. देवी म्हणाली, तुझ्या पतीची भेट झाल्यावर शिवपार्वती व्रताचे अर्धे पुण्य आपला पुत्र आणि पती यांना समर्पण करून तू पतीला पुत्र दे. त्याच्याजवळ 4 महिने राहा, पण त्याच्याशी संबंध ठेवू नकोस, म्हणजे तू शिवलोक प्राप्त करशील. शिवरात्रीचा उत्सव पार पडल्यावर शारदेने आपल्या पतीला दुरून नमस्कार केला. ती म्हणाली, हा पुत्र आपला आहे, आपण याचा स्वीकार करा. असे म्हणून शिवपार्वती व्रताचे अर्धे पुण्य पतीला समर्पण करून ती पतीसह द्रविड देशात गेली. तेथे ती व्रतस्थ राहिली.
तिच्या पतीने शिवव्रताचे आचरण केले. तिचा मुलगा माता पित्याची सेवा करून मोठा पंडित तपस्वी म्हणून प्रसिद्ध झाला. नंतर काही दिवसांनी शारदेचा पती मृत्यू पावला. तेव्हा शारदा शिवपार्वतीचे ध्यान करीत पतीबरोबर सती गेली. शिवगणांनी त्या दोघांना विमानात बसून शिवलोकी नेले. शिवलीलामृत हे दिव्य औषध भवरोगी प्राशन करतील. त्यांना आरोग्य प्राप्त होऊन ते भवरोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतील. ब्रह्मानंद गुरुच्या कृपा आशीर्वादाने श्रीधर श्रोत्यांना विनंती करत आहे की तुम्ही देव आहात, शिवलीलामृताचे सेवन करण्यास योग्य आहात. अशा प्रकारे श्रोते हो, शिवलीलामृत कथासारचा अध्याय 10वा इथे समाप्त झाला आहे. लवकरच श्रोते हो, शिवलीलामृतचा अध्याय 11वा देखील चॅनलवर येणार आहे. आज दुपारपर्यंत चॅनलवर तो व्हिडिओ देखील येऊन जाईल, तर आपण त्याचे नक्कीच श्रवण करा आणि शिवजींची कृपा या सोमवारच्या दिवशी आपल्यावर प्राप्त करून घ्या, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.